विद्यार्थी मित्रांनो, जेपी करंट अफेअर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चालू घडामोडी 2026चा जो काही टॉपिक आहे तो आपला टॉपिक आहे कुठला? पुरस्कार 2026. जे काही 2026 मध्ये पुरस्कार देण्यात आलेले आहे त्या पुरस्काराबाबत आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्स बघणार आहोत. ठीक आहे. यामधून तुम्हाला 1 ते 2 प्रश्न हमखास कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे IBPS किंवा TCS जे कोणी बॉडी कंडक्ट करेल ते बॉडी 1 किंवा 2 प्रश्न या पुरस्कार या टॉपिकवर हमखास विचारतात. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, या पुरस्काराबाबत डिटेल या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे. नवीन असाल तर JP करंट अफेअर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. वळूया आपल्या पुरस्कार 2026 यावरील प्रश्नांकडे. बघा, पहिला जो प्रश्न आहे आपला तो आहे 2026 सालासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी किती पद्मविभूषण पुरस्कारांना मान्यता दिलेली आहे. बघा, जो 2026 साल आहे त्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी पद्मविभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांना काय केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. त्यापैकी आपल्याला पद्मविभूषण या पुरस्कारांना म्हणजे किती पुरस्कारांना मान्यता दिलेली आहे हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ए. काय आहे? ए. म्हणजे 5 पद्मविभूषण पुरस्कारांना आपल्या राष्ट्रपतींनी काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. याचं डिटेल स्पष्टीकरण आपण नेक्स्ट स्लाइडवर बघणार आहे. बघा, पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर होतं. 77वा प्रजासत्ताक जो झालेला आहे नुकताच, त्या पूर्वसंध्येला आपली जी राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू यांनी 2026 या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कार, ठीक आहे, हे टोटल आहेत, तर त्यांना मान्यता दिलेली आहे. त्या पद्म पुरस्कारात 2026 मध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री हे 3 टाईपमध्ये काय केलेलं आहे, पुरस्कारांचा समावेश आहे. आणि त्यापैकी आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता. नेक्स्ट मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यानंतर हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे तीनही कॅटेगरी मधले पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजला? वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो, 2026 सालासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी किती पद्मश्री, बघा आला प्रश्न, किती पद्मश्री पुरस्कारांना मान्यता दिलेली आहे. बघा, इथे आपण बघितलेलं आहे किती पद्मश्री, 113. तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 113. याचं डिटेल स्पष्टीकरण आपण या स्लाइडवर बघूया. बघा, पद्म पुरस्कार 2026 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी आपण इथे दिलेली आहे. हे आधीच आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, एक नवीन आहे इथे. बघा, महिला पुरस्कार विजेता किती आहे, 19, आणि मरणोत्तर पुरस्कार 16 आहे. ठीक आहे. आणि टोटल पद्म पुरस्कार किती आहे, 131. हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. समजलं? तर हा खूप जबरदस्त प्रश्न तुम्हाला मी घेतलेला आहे आणि हे डिटेल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामधून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर या प्लॅटफॉर्मला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा, महाराष्ट्रातून कला क्षेत्रातील पद्मविभूषण 2026 खालीलपैकी कोणाला देण्यात आलेलं आहे. बघा, राज्य, त्याच्यानंतर क्षेत्र आणि कुठला पुरस्कार, पद्मविभूषण 2026 खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला. हे सगळं तीनही प्रश्न लक्षात ठेवायचं आहे. राज्य, क्षेत्र आणि कुठला पुरस्कार. तर कुणाला देण्यात आलेला आहे, पर्याय क्रमांक बी, धर्मेंद्र सिंग देओल यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. याचं डिटेल स्पष्टीकरण आपण नेक्स्ट स्लाइडवर बघणार आहे. बघा, आपलं उत्तर काय आहे, धर्मेंद्र सिंग देओल आहे. याच्यामध्ये बघा, पद्मविभूषण किती आहे, टोटल 5 आहे. तर 5 पैकी तुम्हाला मी 5ही नाव इथे स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. आपला प्रश्न जो होता तो हा होता, कुठला, महाराष्ट्रामधील कला क्षेत्रात धर्मेंद्र सिंग देओल मरणोत्तर यांना काय दिलेला आहे, पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, बाकीचे जे दिलेले आहे यांचे राज्य व्यवस्थित करून घ्यायचे आहे. ठीक आहे. जेवढे काय मी दिलेले आहे हे राज्य, त्याच्यानंतर व्यक्ती, जे व्यक्तीचे नाव आहे ते पण व्यवस्थित एकदा बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा, प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय, हे लक्षात ठेवायचे आहे, संगीताचे दिग्गज आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते एन राजम, ठीक आहे,
एन राजम हे कोणत्या भारतीय राज्यातील आहे? बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे? राज्य विचारलं आहे. नाव लक्षात ठेवा. एन राजम, त्यांना कुठला पुरस्कार मिळाला? पद्मविभूषण. आणि कुठल्या याच्यामध्ये? शास्त्रीय संगीतामध्ये. आणि ते कुठल्या राज्यातील आहे? तर कुठल्या राज्यातील आहे? सांगा मला याचं उत्तर. याचं उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये मला द्यायचं आहे. आणि याचं माझ्याकडून उत्तर मी देत आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश. ठीक आहे. तर याचं आपण डिटेल स्पष्टीकरण नेक्स्ट स्लाइडवर बघणार आहोत. आपलं उत्तर काय? उत्तर प्रदेश. 2026 साठी पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त, बघा, कुठले वादक आहे? व्हायलिन. जे व्हायलिन वादक आहे ते कुणाला? एन राजम हे यांना काय दिलेलं आहे? पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि ते मूळचे कुठले आहे? उत्तर प्रदेश या राज्याचे आहे. ठीक आहे. एन राजम यांना कलाक्षेत्रातील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी ती प्रसिद्ध व्यक्ती आहे. कोण? एन राजम. आणि यांचे वादक कुठले आहे? व्हायलिन. हे लक्षात ठेवायचं आहे. इथून पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून मी इथे काय दिलेलं आहे? स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठीक आहे. ते स्पष्टीकरण पण व्यवस्थित तुम्हाला एकदा बघून घ्यायचं आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर या चॅनलला तुम्हाला कुठलं? JP करंट अफेअर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, 5वा प्रश्न. 2026 सालासाठी पी नारायण, कोण? पी नारायण यांना कोणत्या श्रेणीत, ठीक आहे, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे? बघा, श्रेणी विचारलेलं आहे आणि व्यक्तीचं नाव काय? पी नारायणन. ठीक आहे. तर कुठल्या श्रेणीमध्ये यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे? 5वं जे उत्तर आहे आपलं, कुठलं आहे? साहित्य व कला. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. याचं डिटेल स्पष्टीकरण आपण नेक्स्ट स्लाइडवर बघूया. आपलं उत्तर काय? साहित्य आणि शिक्षण. सॉरी, मी काय म्हटलेलं? साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांना काय दिलेलं आहे? पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कुणाला? पी नारायणन. ठीक आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात पद्मविभूषण 2026 साठी यांना सन्मानित करण्यात आलेले होतं. पी नारायणन हे 2026 सालच्या 5 पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांपैकी एक आहेत. त्यांना साहित्य आणि शिक्षण या श्रेणीत पुरस्कार मिळालेला आहे. पी नारायण हे केरळ राज्यातील आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कुठले? केरळ राज्यातील. तर हे तुम्हाला डिटेल माहिती अगदी काय करायची आहे? लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. एवढं समजलं. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न बघा आपलं काय आहे? 2026 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भारतीय निवृत्त टेनिस खेळाडू. बघा, कुठले? भारतीय निवृत्त टेनिस खेळाडू आणि क्रीडा समालोचक विजय अमृतराज हे कोणत्या देशाचे आहेत हे विचारलेलं आहे. बघा, एकतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नामध्ये? त्यांना कुठला पुरस्कार देण्यात आलेला होता? पद्मभूषण. ते कुठल्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस या खेळाशी. ठीक आहे. आणि आता तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न आहे कुठल्या देशाचे आहेत? तर कुठल्या देशाचे आहेत? ते आहे अमेरिका. म्हणजे पर्याय क्रमांक सी. इथे तुम्हाला USA, ठीक आहे, हा पण ऑप्शन देऊ शकतो. तर तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर याचं डिटेल आपण नेक्स्ट स्लाइडवर बघणार आहे. बघा, उत्तर काय होतं आपलं? अमेरिका. पद्मभूषण किती देण्यात आलेले आहे? एकूण 13. बघा, याच्यामध्ये अलका याज्ञिकला कला महाराष्ट्रामध्ये, म्हणजे हे महाराष्ट्र राज्याचे आहे, कला या क्षेत्रात अलका याज्ञिकला काय केलेलं होतं? पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हे जे मी रेड साईन मध्ये केलेलं आहे ते प्रश्न विचारलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी याला रेड साईन मध्ये करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. उत्तराखंड या राज्याचे भगतसिंग कोश्यारी हे सार्वजनिक व्यवहारामध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. जे 13 मी नाव इथे इन्क्लूड केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, याची तुम्हाला एकदा रिव्हिजन म्हणून काय करायचं आहे? बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही डाऊट येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप जबरदस्त करंट अफेअर मी या यूट्यूब चॅनलला घेत आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रातील कोणत्या प्रसिद्ध पार्श्वगायकाची पद्मभूषण 2026 साठी निवड झालेली आहे? बघा, आत्ताच मी हा प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे. बघा, पद्मभूषण 13 जणांना देण्यात आलं आहे. अलका याज्ञिक कला महाराष्ट्र. आला उत्तर बरोबर. तर पर्याय क्रमांक 7
म्हणजे प्रश्न क्रमांक 7चं पर्याय आहे बी, अलका याज्ञिक हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर पद्मभूषण यांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि ही कुठली आहे? महाराष्ट्र राज्यातील. ठीक आहे. याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. ठीक आहे. ऑलरेडी मी या एक्सप्लेनेशन अगोदरच्या स्लाइडवर तुम्हाला सांगितलेलं आहे. हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. याला स्टार मार्क करून ठेवा. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा 2026 मध्ये कोणता पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे? बघा, रोहित शर्माला कुठला पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर त्यांना पद्मश्री या पद्म पुरस्काराने काय केलेलं आहे? सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. तर बघा, पर्याय क्रमांक सी, क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री. ठीक आहे. एकूण पद्मश्री किती? 113 दिलेले आहे, पण जे क्रीडा क्षेत्रात आहे ते हे आहेत. म्हणजे जे क्रीडा क्षेत्रातील कोण आहेत, व्यक्ती आहे, त्यांची नावे मी इथे मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. आता जसं तुम्हाला रोहित शर्मा विचारलेला आहे. ठीक आहे. इथे बघा, हा जो मी रेड साईनमध्ये केलेला आहे, म्हणजे जो रेड कलरमध्ये केलेला आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे. हरमनप्रीत कौर हे पंजाब राज्याची आहे आणि ही पण काय आहे? क्रिकेटर आहे. काय? क्रिकेटर आहे. आणि बाकीचे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बलदेव सिंग पंजाब, भगवान देस रायकर मध्य प्रदेश, हे सगळे नाव मी एका स्लाइडमध्ये तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा काय प्रश्न आहे. आणि नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रसेनजीत चॅटर्जी काय? प्रसेनजीत चॅटर्जी यांना कोणत्या क्षेत्रात पद्मश्री 2026 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर मला सांगा, यांना कुठल्या क्षेत्रामध्ये सन्मानित करण्यात आलं आहे पद्मश्रीनी? याचा पर्याय आहे ए, कला. कला या क्षेत्रात यांना काय दिलेलं आहे? पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता याचा डिटेल आपण या स्लाइडवर बघूया. पर्याय काय आहे? ए, कला क्षेत्रात. अभिनेते कोण होते? प्रसेनजीत चॅटर्जी हे काय होते? अभिनेते होते आणि यांना कला क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. हे पश्चिम बंगालमधील एक प्रसिद्ध अभिनेते आहे. कुठले? राज्य लक्षात ठेवा, पश्चिम बंगालमध्ये. आणि त्यांना कला श्रेणीत काय दिलेलं आहे? 2026 मध्ये पद्मश्री देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हा असा प्रश्न आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10, 77वा जो नुकताच प्रजासत्ताक दिन झालेला आहे 2026च्या पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपतींनी किती शौर्य पुरस्कार देण्यात आले किंवा किती शौर्य पुरस्कारांना मान्यता दिलेली आहे? किती दिलेली आहे? पर्याय क्रमांक सी, 70 शौर्य पुरस्कारांना मान्यता देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वळूया याच्या डिटेल स्पष्टीकरणाकडे. बघा, 77वा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 70 सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कारांना मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, 70 शौर्य पुरस्कारामध्ये हे समाविष्ट आहे. बघा काय काय? 1 अशोक चक्र, 3 कीर्ती चक्र, 13 शौर्य चक्र. हा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता, म्हणून याला मी रेड कलरमध्ये काय केलेलं आहे? मार्क केलेलं आहे. ठीक आहे. तर हे सगळे प्रश्न कुठे ना कुठे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे मी याला स्पष्टीकरणामध्ये मेन्शन केलेलं आहे. समजलं? तर अशा प्रकारचा हा कुठला? 10वा प्रश्न होता. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 11 बघा, 2026 या वर्षासाठी अशोक चक्र, ठीक आहे, कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे? कोणाला करण्यात आलेले आहे अशोक चक्र प्रदान? तर याच्यामधून जो पर्याय क्रमांक सी आहे, कॅप्टन शुभांशु शुक्ला. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 2025 साली जी मोहीम झालेली होती, त्या मोहिमेचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये काय करायचं आहे? सांगायचं आहे. काय करायचं आहे? याचं जे मोहीम झालेली आहे त्याचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जिथे शुभांशु शुक्ला काय होते? इन्क्लूड होते. त्या मोहिमेचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्यायचं आहे. 2025 साली ही काय झाली होती? मोहीम झालेली होती आणि अशोक चक्रांनी त्यांना 2026 साली काय करण्यात आले? गौरवण्यात आलेले आहे. ठीक आहे. याचं डिटेल स्पष्टीकरण आपण इथे बघूया. कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आपलं आन्सर आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलेले आहे.
कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलातील एक अधिकारी म्हणजेच फ्लाइंग पायलट आहेत. ठीक आहे. अशोक चक्र हा भारतातील सर्वोच्च शांतताकालीन लष्करी सन्मान आहे, जो युद्धभूमीपासून दूर शौर्य, धाडसी कृती आणि आत्मत्यागासाठी दिला जातो. 2026च्या यादीत अशोक चक्र मिळवणारा हा कुठला एकमेव व्यक्ती आहे, म्हणजे हे एकमेव व्यक्ती आहे कुठले, कॅप्टन शुभांशु शुक्ला. ठीक आहे. 2026च्या यादीत अशोक चक्र मिळवणारे हे कॅप्टन शुभांशु शुक्ला एकमेव काय आहे, व्यक्ती आहे. हा पण स्टार मार्क करून ठेवा, कुठे ना कुठे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा इथे 2026चे कीर्तीचक्र पुरस्कार मी इन्क्लूड केलेले आहे. तर इथे 3 विजेते तुम्हाला दिलेले आहे कीर्तीचक्र पुरस्काराचे. तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर याचं आपण डिटेल स्पष्टीकरण आपण बघलेलं आहे. त्यानंतर आपण जाऊया प्रश्न क्रमांक 12 कडे. प्रश्न क्रमांक 12 बघा, 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या जवानांना कीर्तीचक्राने सन्मानित करण्यात आलेले आहे. बघा मी डिटेल स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला कीर्तीचक्राचे नावं दिलेले आहेत, ज्यांना मिळालेले आहे त्यांना त्यांचे नावं इथे इन्क्लूड केलेले आहे. तर सांगा मला कुठले कुठले नाव आहे. तर पहिलं नाव आहे मेजर अर्षदीप सिंग. त्यानंतर दुसरं नाव आहे कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर. आणि तिसरं नाव आहे NB सब डोलेश्वर सुब्बा. ठीक आहे. तर हे तीनही नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण यांना 2026 मध्ये कीर्तीचक्राने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर आपलं यापैकी उत्तर कुठलं असणार आहे, पर्याय क्रमांक सी 2, 3 आणि 4. तर याचं स्पष्टीकरण आपण नेक्स्ट स्लाइडवर बघूया. बघा आपलं उत्तर काय, सी. कीर्तीचक्र किती जणांना देण्यात आलेलं आहे, 3. तर त्यापैकी तुम्हाला 1, 2, 3 हे लक्षात ठेवायचं आहे. कुठे आणि कुठल्या याच्यात आहेत ते पण लक्षात ठेवायचं आहे. मेजर अर्षदीप सिंग भारतीय सेना, हे काय आसाम रायफल इथे काय काय कार्यरत आहे. त्याच्यानंतर NB सम डोलेश्वर सुब्बा भारतीय सेना, कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर भारतीय वायुसेना फ्लाइंग पायलट म्हणून हे काय कार्यरत आहे. त्याच्यानंतर बघा इतर पर्यायांचे पुरस्कार, म्हणजे जे काही तुम्हाला मी 2 पुरस्कार इथं दिलेले आहे, जसं की बघा शौर्यचक्र आणि शौर्यचक्र. जे काही बाकीचे जे आहेत ना, बघा 1 आणि 5 मेजर अंशुल बाल्टू आणि कॅप्टन योगेंद्र सिंग ठाकूर यांना कुठले शौर्यचक्र, यांना कुठले शौर्यचक्र देऊन काय केलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर बाकीचे 2, 3, 4 हे कीर्तीचक्र आहे, पहिला आणि 5वं हे शौर्यचक्र आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं काय, हे जी माहिती मी एकदम म्हणजे ऑथेंटिक माहिती आणि एक्झाम ओरिएंटेड माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर या यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. नवीन असाल तर या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या. मला तरी वाटते मी 12च प्रश्न घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा. ठीक आहे. नवीन असाल तर या JP करंट अफेअर, ठीक आहे, या यूट्यूब चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. भेटूया नंतरच्या पुन्हा आपल्या चालू घडामोडी 2026च्या टॉपिकमध्ये. थँक्यू. हॅव अ नाईस डे.